3ला दुपारपर्यंत. हा, कारण त्यांना 3 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात खूपच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई, इगतपुरी, समजा कोकणात, तुमचं इकडे गंगापूर, कन्नड, सिल्लोड, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर समजा संभाजीनगर, नगर जिल्हा, तुमचा नेमका पुणतांबा, शिर्डी, कोपरगाव, राहुरी, पुणे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस येणार आहे 3 ते 7चा. सर आज 1 तारीख आहे, आज तर काही वाटत नाही म्हणजे एकदम कडक ऊन आहे. हा, आज आणि उद्याचे दिवस ऊन राहील ना, वारं सुटेल बघा आज, म्हणजे एक कल्पना म्हणून सांगतो, नुसतं वारं येईल आज. आजपासून वारा चालू होईल का? हो, आज आणि उद्या दिवस वारं चाललं. आणि 3ला संध्याकाळी पाऊस का मग? हो, 3 ते मग 7. कसा असेल बरं पाऊस? थोडाफार? नाही, चांगला वाटेल की पावसाळा सुरू झाला का काय असं वाटेल, कारण की मुंबईला सुद्धा पाऊस सुरू होणार आहे. आणि आमच्याकडे पण होईल? हो, मुंबईला सुरू होणार आहे, मग वाटेल की आता पावसाळा सुरू झाला असं इतकं म्हणजे वातावरण तयार होईल. कशामुळे सर हे असं वातावरण एकदम? टेम्परेचर वाढलं ना. हो. नाही मग टेम्परेचर कसं असतं, टेम्परेचर समजा हायस्ट झालं की लगेच तिथं निसर्ग येते त्याला दाबण्यासाठी. आणि मग पुढे पावसाळ्यात कसं व्हायचं? पावसाळ्यात यावर्षी खूप पाऊस आहे. नाही मग आता मे महिन्यात झाल्यावर जून मध्ये येईल का पाऊस पण? मे महिन्यात जरी झाला तरी पुढच्या वर्षी, यावर्षी होणार, 2025 चांगलाच होणार. यावर्षी पूर्वेकडून मान्सून येणार आहे शॉर्टकट. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात? नाही, काय होईल, 15-16च्या दरम्यान येईल. त्याच्यावर कापसाच्या लागवडी होतील. बर बर बर. काही ठिकाणी येईल 6-7च्या दरम्यान बी येईल, तिथं होईल. पण मग पेरण्या मात्र शेवटच्या आठवड्यात होईल जूनच्या. आणि हा परवाचा जो तुम्ही 3 तारखेपासून 7 मेचा जो पाऊस आहे, हा सर्व दूर म्हणजे होईलच का पण? हे तुम्हाला जितकी गावं सांगितले तितक्या तर जास्त होते समजा उत्तर महाराष्ट्र समजा. आणि काही गारा वगैरे? त्या तिकडे नंदुरबार, धुळ्याकडेच होतील तिकडे.